परमेश्वराची स्तुती असो. कृपेद्वारे आरोग्य लाभ तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. याकोब अध्याय 4 वचन 6. जेव्हा असे म्हटले जाते की अहंकार हे देवाच्या दृष्टीने अत्यंत घृणास्पद पाप आहे, तेव्हा हेही सांगितले जाते की जे त्याच्यासमोर नम्र राहतात त्यांना कृपा प्राप्त होते आणि तो त्यांना अधिक कृपा प्रदान करतो. प्रेषित पेत्र जेव्हा म्हणतो की नम्रतेचे वस्त्र परिधान करा, तेव्हा आपल्याला तीच गोष्ट दिसून येते. जर आपण वरकरणी नम्रता दाखवली पण मनाने खरोखर नम्र असल्याचे दिसून आले नाही, तर त्याचा काहीच उपयोग नाही. त्याऐवजी आपण असे लोक बनले पाहिजे जे जाणीवपूर्वक आणि स्वेच्छेने नम्र होतात, जेणेकरून सर्वजण एकमेकांच्या अधीन राहतील. खऱ्या अर्थाने नम्र होण्यासाठी आपण इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानले पाहिजे. आपण पाहू शकतो की हीच मनाची खरी नम्रता आहे. नम्रतेचा आणखी एक पैलू समजून घेण्यासाठी आपला देव आपल्याला कृपा का देतो या गोष्टीचाही विचार करणे आवश्यक आहे. जेव्हा प्रभू म्हणतात, माझी कृपा तुला पुरेशी आहे, तेव्हा त्याचे कारण असे की त्या कृपेद्वारे आपल्याला मिळणारे सामर्थ्य आपल्या दुर्बलतेमध्येच परिपूर्ण होते. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या कृपेद्वारेच आपल्याला सामर्थ्य मिळते. जर तसे असेल तर जे लोक देवापुढे खरोखर नम्र असतात त्यांना देव कृपा देतो, त्यामुळे त्यांची त्यांच्या दुर्बलतेतून सुटका होते. प्रेषित पौलाच्या शरीरातील काटा अशा काही शारीरिक वेदनांच्या दरम्यान प्रभू हे शब्द उच्चारतात. जेव्हा आपण आपल्या शारीरिक दुर्बलतेच्या विषयाचा अभ्यास करतो, तेव्हा काही विशिष्ट गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. येशू आपल्याकडे आणल्या जाणाऱ्या सर्व आजारी लोकांना बरे करतात. यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे येशूविषयीची भविष्यवाणी पूर्ण झाली आहे, ती अशी की येशूने आमची दुर्बलता स्वतःवर घेतली आणि आमचे आजार वाहून नेले. म्हणूनच येथे दुर्बलता म्हणजे आपल्या शरीरात उद्भवणारे विविध आजार व व्याधी आणि त्यातून निर्माण होणारी संकटे व अडचणी असे म्हटले आहे. आजारपणामुळे होणाऱ्या त्रासामुळे आपले शरीर अधिक कमकुवत होईल. करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात आपण स्वतःला दुर्बल आणि आजारी असल्याचे पाहतो. म्हणूनच येशू आपल्याला आपली कृपा देतो आणि आपल्याला सामर्थ्यवान करतो. तसेच त्याने आपली दुर्बलता स्वतःवर घेतली आणि आपले आजार वाहून नेले. त्याने आमचे आजार वाहिले आणि आम्हाला मुक्त केले. येशूविषयीच्या यशयाच्या भविष्यवाणीत आपण पाहतो की येशूने खरोखरच आपले आजार वाहिले आणि आपल्या आजारांचे दुःख सोसले. जेव्हा आपण म्हणतो की येशू आजारपणाशी परिचित होते मल्याळम बायबलमधील उल्लेखाप्रमाणे, तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही की पृथ्वीवरील वास्तव्याच्या काळात येशू स्वतः आजारी होते. येशूने आपल्या शरीरात आपले आजार वाहिले आणि तो आजारांशी परिचित झाला. पुढे जेव्हा आपण येथे वाचतो की येशू आमच्या अपराधांसाठी घायाळ झाला आणि आमच्या अधर्मांसाठी ठेचला गेला, आपल्याला शांती मिळवून देणारी शिक्षा येशूवर पडली आणि त्याच्या जखमांमुळे किंवा फटक्यांमुळे आपण बरे झालो आहोत. आपण हेच पेत्राच्या पत्रामध्येही पाहू शकतो. येशूने आमचे आजार वाहिले असे म्हणण्याऐवजी आपण असे वाचतो की त्याने आमची पापे वाहिली आणि तो वधस्तंभावर गेला. त्यामुळे येथे आपल्याला हेही दिसून येते की येशूने आपल्या पापांचे प्रायश्चित्त केले आणि त्याच्या जखमांमुळे आपण बरे झालो. म्हणून आपल्या आजारपणास कारणीभूत असलेल्या पापाचे प्रायश्चित्त करून, तसेच त्या जखमा व फटक्यांच्या द्वारे त्या पापांची शिक्षा म्हणून येशूने जे दुःख सोसले त्याद्वारे तो आपल्याला बरे करतो. जेव्हा पापाचे निवारण होते तेव्हा आजारही बरा होतो. प्रेषित याकोब आपल्याला आठवण करून देतो की आपण एकमेकांसमोर आपल्या पापांची कबुली द्यावी आणि प्रार्थना करावी, म्हणजे आपण बरे होऊ. त्यामुळे नीतिमानाच्या प्रार्थनेद्वारे पापांची क्षमा मिळाल्यावर जर त्या आजारी व्यक्तीने पाप केले असेल तर देव त्याला क्षमा करेल आणि त्याला आरोग्य देईल. देव आपल्या सर्व पापांची क्षमा करून सर्व रोग बरे करतो. आपल्या शरीराच्या अशक्तपणामुळे आपण नियमशास्त्राचे पालन करून जगू शकत नाही. म्हणूनच त्यातून आपली सुटका करण्यासाठी येशू या जगात आला आणि देवाने येशूच्या शरीरात पापाचा न्याय केला. येशूने आपल्या शरीरात जे रोग सोसले ते त्याला शिक्षा म्हणून दिले गेले नव्हते का? जर आपण देवाच्या आज्ञांचे पालन केले आणि त्याचे नियम पाळले तर असे म्हटले जाते की देवाने मिसरच्या लोकांवर जे रोग आणले होते त्यांपैकी कोणताही रोग आपल्यावर न आणता देव आपल्याला आरोग्य देईल. देव असेही सांगतो की जर आपण त्याच्या आज्ञा आणि नियम पाळले नाहीत तर शिक्षा म्हणून सर्व शाप आपल्यावर येतील. कारण हे तेच रोग आहेत जे त्याने मिसरच्या लोकांवर आणले होते. म्हणून हे स्पष्ट आहे की पापाची म्हणजेच आज्ञांचे उल्लंघन करण्याची शिक्षा म्हणजे आजारपण होय. म्हणूनच येशू आजारपणाशी परिचित झाले आणि त्यांनी वेदना सहन करून तो आजार स्वतःवर घेतला.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर जेव्हा असे म्हटले जाते की येशूने आपल्या शरीरात पापे वाहून नेऊन वधस्तंभावर जाण्याचे कार्य केले, तेव्हा प्रत्यक्षात वधस्तंभावर त्यांना अशा व्यक्तीच्या रूपात पाहिले गेले जिने पापामुळे निर्माण झालेले आजार स्वतःवर घेतले होते. म्हणून त्याच्या जखमांमुळे आपण बरे झालो. जेव्हा आपण कृपेचा अधिक सखोल अभ्यास करतो तेव्हा देव नम्र लोकांना अधिक कृपा देतो. जे गर्विष्ठ आहेत आणि स्वतःला श्रेष्ठ मानतात त्यांच्या विरोधात देव उभा राहतो, परंतु जे स्वतःला नम्र करतात आणि नम्रता धारण करतात त्यांना देव कृपा देतो. नम्रतेचा हा अनुभव आपल्यामध्ये कसा निर्माण होईल याचा आपण विचार केला पाहिजे. प्रार्थना करण्यासाठी मंदिरात गेलेल्या त्या परुषी आणि जकातदार यांच्या अनुभवाची येशू आपल्याला आठवण करून देतात. येथे स्वतःला श्रेष्ठ मानणाऱ्या त्या परुषाच्या प्रार्थनेत तो ताठ उभा राहून आपण नीतिमान आणि दोषरहित आहोत अशा भावनेने गर्वाने प्रार्थना करतो. परंतु जेव्हा आपण त्या कर वसुली करणाऱ्याचे म्हणणे ऐकतो तेव्हा तो आपण पापी आहोत याबद्दल पूर्णपणे खात्री बाळगून असतो. तो आकाशाकडेवर पाहण्याचेही धाडस करत नाही आणि प्रार्थना करतो. येथे आपण पाहतो की ज्याला आपल्या पापाची जाणीव नाही तो गर्वाने स्वतःला श्रेष्ठ मानतो. याउलट जो स्वतःला पापी समजतो तो नम्र होतो आणि आपली पापे कबूल करून नम्रतेने प्रार्थना करतो. जेव्हा असे म्हटले जाते की नम्र आणि पश्चात्तापी लोकांची मने व अंतःकरणे ताजी करण्यासाठी देव त्यांच्यासोबत वास करतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की पश्चात्ताप आणि नम्रता हे गुण हातात हात घालून चालतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर केवळ नम्र लोकांचेच हृदय पश्चात्तापाने भरलेले असेल. त्यांना आपल्या पापाची जाणीव नसल्यामुळे त्यांचे हृदय पश्चात्तापाने भरलेले नसते. परिणामी त्यांना नम्रता आणि पश्चात्तापाचा अनुभव येत नाही. म्हणूनच जेव्हा ते खऱ्या नम्रतेने स्वतःला लीन करून आणि पश्चात्तापी अंतःकरणाने देवाकडे जाऊन प्रार्थना करतात तेव्हा त्यांना अधिक कृपा प्राप्त होते आणि देव त्यांच्यामध्ये वास करतो. जेव्हा ते स्वतःला नम्र करतात आणि जीवघेण्या आजारपणामुळे आलेल्या शारीरिक अशक्तपणात शिमशोनप्रमाणे प्रार्थना करतात, देव कृपेचा स्रोत उघडेल आणि त्यांना विपुल कृपा देईल, जेणेकरून त्यांना देवाच्या कृपेचा अनुभव घेता येईल आणि मृत्यू न ओढवता त्यांना नवजीवन मिळेल. ते आपल्या पापांचा पश्चात्ताप करतात, खिन्नतेने स्वतःला लीन करतात आणि देवाला नम्रपणे प्रार्थना करतात. देव त्यांना आपली कृपा देतो आणि आजारपणात त्यांना बळ मिळून ते बरे होतात. आजारपणामुळे आलेल्या अशक्तपणाच्या स्थितीत देवाच्या कृपेने त्यांच्यामध्ये देवाचे सामर्थ्य परिपूर्ण होते आणि त्या सामर्थ्याद्वारे देव त्यांना बळकट व निरोगी करत आहे. अशा प्रकारे आपल्या जीवनातही आपण कृपेद्वारे आरोग्य प्राप्त करून घेऊया, जेणेकरून देवाच्या समोर आपल्यामध्ये पश्चात्ताप आणि नम्रता निर्माण होईल. यासाठी देव आपल्याला सहाय्य करो.